हैदराबाद की डॉक्टर प्रियंका रेड्डी कत्ल मामले के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी ने भी एहतजाज दर्ज किया। वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से जिला कलेक्टर से मुलाकात की गई और इन्हें इस सिलसिले में एक मेमोरेंडम दिया गया। वंचित बहुजन आघाड़ी के जिम्मेदारान ने भी हुकूमत से मुतालबा किया है कि डॉक्टर प्रियंका रेड्डी के साथ बर्बरियत का मुजाहरा करने वाले जालिमों को जल्द से जल्द सजाए मौत दी जाए। इन्होंने कहा कि किसी भी महज़िब समाज में इस तरह की इज्तिमाई असमत रेजी और कत्ल के वाक़यात नाकाबिले बर्दाश्त है। इंसान नुमा दरिंदों ने तमाम अखलाकी हदें पार करते हुए निहायत बेरहमी के साथ डॉक्टर रेड्डी की इस्मत रेजी की और फिर इन्हें कत्ल करके जला दिया। डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली, त्याला जिवंत जाळण्यात आले। ही गोष्ट लोकशाहीला व मानवजातीला काळीमा फासणारी आहे। वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने व वंचित बहुजन पुरुष आघाडीच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध, या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येणार आहे। रेड्डी ह्या पशुवैद्यकीय अधिकारी होत्या, LDO म्हणून काम करत होत्या। त्यांनी त्यांची ड्युटी संपवून घराकडे येण्यासाठी स्कूटी पार्किंगला लावलेली होती। ती स्कूटी नराधामाने काय केली, त्याचे वायर कापले आणि कापल्याच्या नंतर त्यांची स्कूटी साईडला लावली। मॅडम तुमची स्कूटी आम्ही पंक्चर काढून देतो असे म्हणाले आणि त्या नराधामांना त्या डॉक्टर प्रियंका रेड्डींना घेऊन साईडला त्यांच्यावर अत्याचार केला आणि पेट्रोल टाकून जाळलेला आहे। तसंच त्याच नराधामांना पेट्रोल टाकून जाळण्याची आम्ही वंचित बहुजन आघाडीचे महिला कार्यकर्ता आणि पुरुष कार्यकर्ते हे सगळे आहेत आणि हे यांना जर न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना एक आम्ही निवेदन दिलेलं आहे। डॉक्टर प्रियंका रेड्डी हिचा जो तिच्यावर अन्याय अत्याचार झाला आणि तिला जाळून टाकण्यात आलेला आहे, त्या ज्यांनी हा अत्याचार केलेला आहे त्यांना फासावर लटकावावा असं आम्ही ही मागणी केलेली आहे। फास्ट ट्रॅकमार्फत त्यांच्यावर कायद्यानुसार लवकरात लवकर कारवाई करावी। श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावर जर लवकरात लवकर जर काही झाले नाही, अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवणार आहोत आणि आमची जी ताई आहे त्या तिला न्याय भेटावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत।